नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। सटाणा नगर अध्यक्ष पदासाठी सोडत जाहीर। ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित सत्तेच्या चाव्या जाणार वहिनींकडे। सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीत सटाणा नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला प्रवर्ग निश्चित झाल्यानंतर सटाणा शहराच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाल्याचे दिसत आहे। ओबीसी महिला प्रवर्ग असे आरक्षण जाहीर होतात सटाणा शहरात संभाव्य महिला उमेदवारांचे नावे चर्चेत यायला लागली। तसेच अनेक दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इतर प्रवर्गातील काही उमेदवारांचा मात्र यामुळे भ्रमनिरास झाला आहे। तसेच सटाणा शहरातील राजकारणात मातंबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांना मात्र आता आपल्या सौभाग्यवतींना या रणांगणात उतरून आपली राजकीय कारकीर्द कायम ठेवण्यासाठी खेळी खेळावी लागणार आहे। सौभाग्यवतींसाठी ही चालून आलेली संधी आहे असे समजून राजकारणातील बडे नाव या संधीचे सोने करण्यासाठी सरसावताना दिसत आहेत। यात प्रामुख्याने सटाणा शहरातील पारंपरिक राजकीय विरोधक असलेलेच नावे प्रामुख्याने घेतले जात आहेत। सटाणा शहरातील नगर परिषदेच्या राजकारणात 4 परिवारांची नावे आजच्या घडीला अग्रेसर दिसून येत आहेत। ज्यात प्रामुख्याने नाव घेता येतील असे नावे म्हणजे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या सौभाग्यवती योगिता मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यांच्या सौभाग्यवती शालिनी सोनवणे, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीधर कोठावदे यांच्या सुनबाई रुपाली परेश कोठावदे, तसेच भाजपाचे शहर अध्यक्ष नितीन सोनवणे उर्फ काका सोनवणे यांच्या सौभाग्यवती जयश्री सोनवणे यांच्यात खरी लढत रंगणार आहे। या 4 परिवारांमध्ये ही लढत रंगणार असली तरी खरी डोकेदुखी मात्र भाजपाची वाढणार आहे, अशी चर्चा जास्त रंगली आहे। चर्चा तर आहे की भाजप नेमके तिकीट रूपी माळ कुणाच्या गळ्यात टाकणार, त्याचे कारणही तसेच आहे। सुनील मोरे, नितीन सोनवणे व श्रीधर कोठावदे हे तिघही भाजपासाठी महत्त्वाचे पदाधिकारी आहेत। यात सुनील मोरे यांचे पारडे जड मानले जात असले तरी त्यांचं नाव निश्चित समजले जात असले तरी यामुळे भाजपामध्ये दुफळी निर्माण होऊ शकते आणि यामुळेच भाजपाची मतं विभागण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच खुर्चीसाठी निष्ठावंत कार्यकर्ते देखील पक्षाची अदलाबदला करू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे मनोज सोनवणे यांचे एकमेव नाव घेतले जात आहे। यात अजूनही काही नावांची भर पडू शकते व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला देखील पर्याय उपलब्ध होऊ शकतो, परंतु आजपर्यंत तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये दुसरे कुणाचेही नाव चर्चिले जात नाही। भाजपमध्ये बंडाळी निर्माण होईल हे निश्चित असले तरी भाजप हे बंड निश्चितपणे थंड करू शकते तशी त्यांची ताकद देखील आहे। तसेच विद्यमान आमदार हे भाजपाचेच असल्यामुळे आणि बंडाला थंड करण्यात त्यांचा हातखंड देखील असल्यामुळे तेही होणारी बंडाळी शांत करू शकतात। कोण निष्ठावंत शांत होतो की आपल्याच पक्षाविरोधात 2 हात करण्याची हिंमत दाखवतो किंवा इतर पक्षात जाऊन आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आपल्या पक्षाविरोधात अपक्ष म्हणून देखील उमेदवारी करण्याची शक्यता असल्यामुळे कोण कुणाच्या पक्षात जातं किंवा कोण नवीन कुठली तरी आघाडी तयार करतो का हे देखील बघणं रंजककारक ठरणार आहे। सटाणा शहरासाठी येणारे राजकारण हे निश्चितच खळबळजनक असेच असणार आहे, हे मात्र निश्चित। सटाणा नगर परिषदेला नवीन चेहरा तोही महिलेच्या रूपात मिळणार असून यात मात्र राजकीय दबदबा असलेल्या नेत्यांना आपल्या भाग्यवतींना किंवा आपल्या नात्यातील महिला उमेदवाराला निवडून आणण्यासाठी तारेवरची मोठी कसरत करावी लागणार आहे। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर।